राज्यभरामध्ये सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा चिघळणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय। कारण भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह सदाभाऊ खोत सुद्धा लाल परीच्या कर्मचाऱ्यांसाठी मैदानात उतरलेले आहेत। एसटी कर्मचाऱ्यांवरून याआधी सुद्धा राजकारण पाहायला मिळालं होतं। बघूया। राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय। जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लाल परीला ब्रेक लागलाय। उद्योग मंत्री उदय सामंत आणि एसटी कर्मचारी संघटनाच्या कृती समितीच्या बैठकीतही संपावर कोणताही तोडगा निघालेला नाही। गणपतीची पूजा 7 तारखेला आहे आणि आज आपण हे आंदोलन करतोय, ह्याच्यामुळे जनतेमध्ये देखील उद्रेक होऊ शकतो। तर ही भावना मनाशी बाळगून जनतेचं नुकसान होऊ नये, गणेश भक्तांचं नुकसान होऊ नये म्हणून आपण हे आंदोलन करू नये अशी सरकारच्या माध्यमातून देखील मी विनंती केली। कर्मचारी एसटी संपावर ठाम असताना सरकारच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत। कारण आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उतरणार आहेत। चक्का जाम करून संप करा असं आवाहन पडळकरांनी केलंय। प्रवाशांच्या दृष्टिकोनातून आम्ही असं ठरवलेलं आहे की जे प्रवासी आता अडकून पडलेले आहेत त्यांना त्यांच्या ठिकाणी सुखरूप पोहोचवा आणि आज मध्यरात्रीपासून 12 वाजल्यापासून राज्यातल्या एसटीची चाकं जागच्या जागी थांबतील। राज्यभर आज रात्रीच्या 12 वाजल्यापासून चक्का जाम होईल आणि या आंदोलनामध्ये आम्ही दोघं सुद्धा रस्त्यावरती उद्यापासून उतरलेला आहोत। कृती समितीचं धरणे आंदोलन आहे, पण महाराष्ट्रातले एसटी कर्मचारी उत्स्फूर्तपणे काही प्रमाणात संपावरती गेले। 30-35 डेपोमध्ये आता आंदोलन सुरू आहे। तर आज रात्रीपासून सगळ्या कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की तुम्ही संपावरती जावा। सदाभाऊ आणि गोपीचंद तुमच्याबरोबर ठामपणे उभा राहील आणि पगारवाढ केल्याशिवाय आम्ही हे आंदोलन मागे घेणार। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची ही काही पहिलीच वेळ नाही। ऑक्टोबर 2017 मध्ये 2 दिवसांचं आंदोलन करण्यात आलं होतं। तर ऑक्टोबर 2021 ते एप्रिल 2022 असं 6 महिने एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। राज्यभरातल्या एसटी कर्मचाऱ्यांचं हे आंदोलन ऑक्टोबर 2021 ला सुरू झालं होतं। ऐन कोरोना काळात 6 महिने हे आंदोलन चाललं। राज्य सरकारनं अखेर एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लागू केला। त्यानंतर मग 54 दिवसांनी एसटी कर्मचारी पुन्हा कामावर परतले होते। फेब्रुवारी 2022 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन गुणरत्न सदावर्तेंकडून हायजॅक करण्यात आलं होतं। सदावर्तेंच्या चिथावणीमुळे संपाला हिंसक वळण लागल्याचा आरोप करण्यात आला होता। 8 एप्रिल 2022 रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी धडक दिली होती आणि घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता। मोठ्या चष्म्याचा एक मोठ्या भिंगाचा माणूस पुढे आला आणि त्यावेळेस त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला। शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर त्यावेळेस आंदोलन केलं गेलं किंवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम झालं। आता काय करताय आणि ग्रामीण भागातील माणसाला वेठीस धरण्याचं काम सरकारनं करू नये आणि त्वरित हा संप सोडवला जावा। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा, घरभाडं, वार्षिक वेतनवाढ यासह फरक कर्मचाऱ्यांना मिळावा। त्यासोबतच कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करावा अशा मागण्या तेव्हा करण्यात आल्या होत्या। मात्र सदावर्तेंच्या चिथावणीमुळे संप चिघळल्याचा आरोप करण्यात आला। सदावर्ते हा कामगार चळवळीला डाग आहे। मी अगदी गांभीर्यपूर्वक सांगतोय तुम्हाला, सदावर्ते सारखी माणसं जर कामगार चळवळीत आली तर कामगार चळवळ मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाही। ज्या आत्महत्या घडल्यात त्या केवळ त्याच व्यक्तीमुळे घडल्यात। स्वतः मात्र मोठे मोठे फॅशनेबल गॉगल घेतले, सगळ्या गोष्टी घेतल्या, स्वतःचं घर भरलं, पण आमचा एसटी कामगार मात्र भिकेला लावायचं काम त्यांनी केलं। सोन्यासारखी बँक आमची खड्ड्यात घालायचं काम केलं। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने ही बैठक बोलावली आहे। उद्या बैठक बोलवली। बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होईल, परंतु एसटीच्या जे कर्मचारी अधिकारी आहेत यांनी आता गणपती येत आहेत, राष्ट्रपती आज इकडे आहेत, उद्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि गणपती आपले एकदम जवळ येत आहेत। त्यामुळे सगळ्या नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी बाजारपेठा तिकडे जाणं असतं। त्यामुळे माझी विनंती आणि आवाहन आहे या सर्व लोकांना
की आपण संप करू नये. आपण सकारात्मक चर्चेतून मोठमोठे प्रश्न सोडवलेले आहेत. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीची चाकं थांबली आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर राजकारण होत राहील, मात्र त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसतोय. तेव्हा आता सरकार यात काय तोडगा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.